उंच व्हा पर्वतासारखे, मेहनती व्हा मुंगीसारखे। उंच व्हा पर्वतासारखे, मेहनती व्हा मुंगीसारखे। हापूस आंबा असावा रत्नागिरी सारखा, द्राक्ष असावी नाशिक सारखी। हापूस आंबा असावा रत्नागिरी सारखा, द्राक्ष असावी नाशिक सारखे, संत्री असावी नागपूर सारखी। आणि संस्कार आणि शिक्षण जर असावं तर माझ्या राजासारखं। ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आईच्या गर्भामध्ये होते त्यावेळेस त्या आईला डोळे लागत होते की मला तलवार चालवायची आहे, मला घोडस्वारी करायची आहे, मला दानपट्टा शिकायचा आहे। त्यावेळेस ते संस्कार गर्भामध्ये घडते। आजच्या आईले जर विचारलं आई तुले काय करायचं आहे तर मला माती खायची आहे, तर मग पोट्ट माती खायच नव्हते। आईले जर विचारलं मला काय खायचं आहे तर चिप्स खायचे आहे, तर पोट्ट कुरकुऱ्यासारखंच जन्माला येते। आजचे संस्कार जर घडवायचे असेल तर पहिले जिजाई घडली पाहिजे आणि त्या जिजाईनं घरामध्ये ग्रामगीता वाचली पाहिजे। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतामध्ये सगळा संस्कार शिकवलेले आहे। जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा वाचली पाहिजे, शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचलं पाहिजे, पण ते वाचत नाही। रयतेचा राजा जर घडवायचा असेल तर पहिले जिजाईला घडणं गरजेचं आहे। आणि जिजाई आमची या माऊली या घोर कलियुगामध्ये जिजाई 8 वाजता टीव्ही पाहते, तुळशीमय तेरे कुमकुम आंगन की पवित्र रिश्ता 10 वाजेपर्यंत संपत नाही, पोट्टे तेच पाहिजे। कारण म्हणलाय शायर जाऊ द्या मीच म्हणत आहे, कारण पानी में पत्थर मत मार उसे पीने वाला भी कोई है, आप ऐसा काम कर जाओ आपको देख के जीने वाला भी कोई है। आईकडे पाहून पोट्ट शिकते, पण माय जर व्यवस्थित वागली फॅशनच्या दुनियामध्ये आज ती बर्बाद झाली, पोट्ट बी फॅशनेबलच झालं। मग आईने कसं वागावं हे आम्ही शिकलं पाहिजे का? आई जर ग्रामगीता घरी वाचत असेल, अवतारवाणी जर वाचत असेल तर पोरगं बी तेच वाचल। आणि बाप जर मोबाईल घरामध्ये जर पाहत असेल तर पोट्ट पुस्तक वाचल का? रयतेचा राजा ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जन्माले आले 19 फरवरीमध्ये, त्यावेळेस सगळ्या ठिकाणी जय जयकार होता। जसे जसे शिवाजी महाराज 14 वर्षामध्ये झाले, 14 वयामध्ये पदार्पण झालं, तेवढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करायचा हा निर्णय घेतला 14 वयामध्ये। आजची तरुण पिढी जर विचार केला तर 14 वयात तंबाखू, 15 वयामध्ये खर्रा, 16 वयामध्ये सिगरेट, 17 वयामध्ये बंपर, 18 वयामध्ये रंगमंच, 19 वयामध्ये कलामंच, 1 वर्ष कसं तरी टिकतं आणि 21 वयामध्ये ओंबट स्वाहा। त्या ठिकाणी मी म्हणत आहे आम्ही जातो आमच्या गावात, मला चौघांनी खांदा जरूर दावा, कारण दारू पिणाऱ्या माणसाला आजकाल खांदा बी कोणी द्यायला पाहत नाही, रियालिटी आहे। मग जीवनामध्ये आम्ही कसं वागावं हे रयतेचा राजा आम्हाला शिकवते। आणि आज लोक म्हणतात हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है, कोणीच खतरेमध्ये नाही, खतऱ्यामध्ये यायची सत्ता असते। ना हिंदू ना सिख ईसाई ना हम मुसलमान है, मानवता है धर्म हमारा, हम केवल इंसान है। छत्रपती शिवाजी महाराजांचे 21 बॉडीगार्ड होते, त्यामधले 13 जण हे मुस्लिम समाजाचे होते। जर सगळ्यामध्ये भेदभाव असता तर शिवाजी महाराजांचे बॉडी रक्षक, अंगरक्षक ज्याला आम्ही म्हणतो, बॉडीगार्ड ज्याला म्हणतो, मुस्लिम कशाले असते? आज आम्ही शिकलं पाहिजे, कारण मधारी मेहतर आरमार प्रमुख छत्रपती शिवाजी महाराजांचे होते। सगळ्या ठिकाणी जर विचार केला तर सगळ्याच ठिकाणी आज हिंदू असो, मुस्लिम असो, सिख ईसाई असो, जात न पूजो सादकी पूजी लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडी रहने दो म्यान। आम्ही ज्ञान कोणाचं घेतलं पाहिजे हे महत्वाचं आहे, तो कोणत्या जातीचा, कोणत्या